श्री स्वामी समर्थ. आपल्या घरामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स असतात, खूप आजारी व्यक्ती घरामध्ये असतात, आर्थिक अडचण देखील घरामध्ये खूप असतं, कुठेच काही मार्ग सापडत नाही. प्रत्येक ठिकाणी आपल्याला अपयश जर येत असेल तर तुम्ही हा प्रभावी उपाय घरामध्ये अवश्य करा. काय करायचं आहे, एक मोरपीस आणायचा आहे. त्या मोरपिसाची पंचोपचारे पूजा करून घराच्या मुख्य दरवाजाच्या मागच्या बाजूनी कुणाला दिसेल नाही अशा ठिकाणी तो लावायचा आहे. त्याचबरोबर एक छोटीशी लाल पिशवी आपल्याला तयार करायची आहे. त्या पिशवीमध्ये बुधवारी म्हणजे मंगळवारी अगोदरच जी वडाची झाड आहे तिथे जाऊन उत्तरेकडील बाजूला त्या वडाच्या झाडाची आपल्याला विनंती करायची आहे की तुझी मुळी आम्ही उद्या घेऊन जाणार आहे. आदल्या दिवशी अशी विनंती करायची. दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी अंघोळ झाल्यानंतर त्या उत्तरेकडील बाजूची वडाच्या झाडाची मुळी आपल्याला घरी आणायची आहे. तिची श्रद्धाभावाने पंचोपचारे महाराजांसमोर पूजा करायची आहे. पंचोपचारे म्हणजे हळदी, कुंकू, अष्टगंध, फूल, अक्षदा असं वाहून तिची पूजा करायची. धूपदीप तिला दाखवायचं. त्यानंतर त्यावरती महाराजांची एक माळ घ्यायची आहे आणि त्यानंतर ती पिशवी आपल्याला घराच्या मुख्य दरवाजाच्या मागच्या बाजूनी लावायची आहे. अशा प्रकारे केल्यानंतर आपल्या घरातील जे काही आजारी व्यक्ती आहे, जे काही आजार उद्भवतात ते आजार पूर्णपणे थांबतात. त्याचबरोबर घरामध्ये पैसा टिकवण्यासाठी मदत होत असते. हा उपाय अवश्य प्रत्येकाने करावा. श्री स्वामी समर्थ.